गावकी भरणारे म्हणून। अगं ते हळदी कुंकू आहे का? सगळ्या गोष्टी रितसर कराव्या लागतात, प्रथा पाळाव्या लागतात आणि दवंडी शिवाय गावकी कशी भरणार? म्हणजे बुवाजोबा दगडू काका नसतील तर दुसरा कोणी हलगी वाजून दवंडी दिली तर चालेल का? हो चालेल, तांत्रिक दृष्ट्या दवंडीची अट पूर्ण होते। पांडू तू वाजवशील हलगी? येईल तुला? मग वाजवीन की। उत्सवात तू दोरीवर होतीस तेव्हा हलगी कुणी वाजवली होती? हो हो हलगीच झालं, पण दवंडी कोण देणार? मालकांविरोधात फसवणुकीची तक्रार आहे। त्यांनी जबरदस्ती आपल्या विठुरायाचं राऊळ बंद केलंय आणि त्याचाच निवाडा करायला गावकी भरत आहे। नेहमीप्रमाणे सगळ्या रहाळकरांनी वेळेवर हजर व्हायचंय। माझ्या अप्पांनी कर्ज फेडलेला असतानाही मालकांनी खोटं वागून राऊळ बंद केलंय। हा फक्त विठुरायाचाच नाही, त्याच्या भक्तांचा अपमान आहे, अन्याय हा। म्हणून सगळ्यांनी या राऊळ उघडावा, ह्यासाठी या आणि राक्षसाजोबांना राऊळ उघडायला लावा। दगडू नाही तर मालकाला सांगायला हवं। मालक नुसतं बघितलं त्या दवंडी देणाऱ्या दगडूला असा चाळा कापायला लागला ना, हलगी तिथंच ठेवली आणि पाय लावून पळून गेलाय। अरे बघितलं का, नारे किती कामाचा माणूस आहे ते। दारबा नाव काढलेस तू मालकाचं। मालक 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 हो, दवंडी ऐकलीत का? तुमच्या विरोधात देत आहेत। म्हणजे नारबा दवंडी ऐकली का असं म्हणतंय शिवशास्त्री? याचा अर्थ काय? तो दगडू पळाला होता, परत कसा आला? त्या दगडाला मधोमध फाडेल होता। शिवशास्त्री दवंडी कशी ऐकली? अहो दवंडी दगडू देतच नव्हता। तुमच्याबद्दलची दवंडी कोण देत होता? अहो ती शिवापाची साखू, ती शिवापाची साखू। आज अगदी डोळ्याचं पारणं फिटलं ग बाई। अभिमान का काय म्हणतात ना, तो वाटला। काय झालं काय एवढं? काय झालं एवढं? अहो आपली सखू गावभर गावकीची दवंडी देत फिरतेय। काहीतरीच काय बोलतेस भामे? दगडू दवंडी देत असेल, सकू फिरत असेल त्याच्या मागे मागे। आता मुलं दवंडीवाल्याच्या मागे धावतातच की। नका ठेवू विश्वास। आता उद्या गावभर चर्चा होईल आणि सखूला घरंदा स्थळ येईनाशी होतील ना, तेव्हा तुम्हाला कळेल। अहो मी या डोळ्यांनी बघून आलीये। तो तुडतुड्या पांडू तो हलगी वाजवत होता आणि ही सखू आपली फिरत होती त्याच्या मागे दवंडी देत। नाही म्हणजे सभ्य सुसंस्कृत घरातली अण्णा महाजनांची भाची, कीर्तनकार शिवाप्पांची लेक, देवभोळी सखू ती दवंडी देते म्हटल्यावर कौतुक नाही का वाटणार? आली ना की अगदी दृष्टच काढून टाका पोरीची। गप बस भामे, बंद कर तुझे हे तिरकस टोमणे। तुमचे शब्द जिवारी लागतात। हो ना? मग मला किती लाज वाटली असेल ह्याचा विचार करा। मी सांगू का, या सखूच्या वागण्याला ना काही ताळतंत्रच राहिलेलं नाहीये।
रोज एक संपलं की दुसरं नवीन नवीन काहीतरी उद्योग करतच असते ती. आज तर अगदी कहर केलाय तिने. अजूनपर्यंत मी तरी कुठल्या सभ्य घरातल्या मुलीला असं दवंडी देत फिरलेलं बघितलं नव्हतं. तुमचं खरं आहे वहिनी, पण अहो आता सगळ्यांच्याच रागाचा स्फोट झाला, कारण त्या मालकाने सगळ्या सीमा पार केल्या. मला सांगा, सगळ्यांनीच मालकाचा अन्याय सहन करत राहायचा का? अगदी कण्या नसल्यासारखं सरपटच जगायचं? अगं बाई, मग आता काय मुलीला समोर कराल? तिला दवंडी पिटायला लावाल? किती भीषण दिसत होतं ते. शी. आणि मला सांगा, हा असं वागल्यावर तिचं घरंदाज घरात लग्न होणार आहे का? लग्नाचं पुढे बघू, ते दूर राहिलं. हा, मालकाशी वैर घेणं म्हणजे सापाच्या शेपटीवर पाय देणं. हो, उद्ध्वस्त करेल तुम्हाला. त्यातून सखू मुलगी आहे. वाघासमोर शेळी किती काळ जिवंत राहणार आहे सांगा मला. माझ्या मनात काय भीती आहे ना, ती सांगते. तुम्ही काहीही गुन्हा केला नव्हता तरी त्यांनी सखूला पळवून नेऊन कोंडून ठेवलं होतं. आणि आता तर तुम्ही त्यांच्या सरळ सरळ विरोधात जाताय. आता मालक काय करतील याचा विचार सुद्धा करवत नाहीये मला. तुमचं कर्ज 10 नाही, 110 रुपये आहे. 110. तेव्हा इटोळ्याचा मालक मी आहे, या रावळाचा मालक मी आहे.